तुमचा पहिला प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील सर्वात प्रसिद्ध नगर कोणते? तुमचे ऑप्शन आहे पाटलीपुत्र, बी. मोहेंजोदडो, सी. वाराणसी, डी. उज्जैन. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मोहेंजोदडो. तुमचा पुढचा प्रश्न आहे, आर्य भारतात मुख्यतः कुठून आले असे मानले जाते? तुमचे ऑप्शन आहे आफ्रिका, बी. मध्य आशिया, सी. युरोप, डी. चीन. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मध्य आशिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तुमचे ऑप्शन आहे अशोक, बी. चंद्रगुप्त मौर्य, सी. बिंदुसार, डी. समुद्रगुप्त. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चंद्रगुप्त मौर्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कलिंग युद्धानंतर कोणत्या राजाने बौद्ध धर्म स्वीकारला? तुमचे ऑप्शन आहे हर्षवर्धन, बी. अशोक, सी. कनिष्क, डी. समुद्रगुप्त. तुमचे योग्य उत्तर आहे बी. अशोक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गुप्तकालाला भारताचा कोणता काल म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे अंधकारयुग, बी. सुवर्णयुग, सी. मध्ययुग, डी. आधुनिक युग. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सुवर्णयुग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात होते? तुमचे ऑप्शन आहे बिहार, बी. उत्तर प्रदेश, सी. मध्य प्रदेश, डी. ओडिशा. तुमचे योग्य उत्तर आहे बिहार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, दिल्ली सल्तनतचा पहिला सुलतान कोण होता? तुमचे ऑप्शन आहे इल्तुतमिश, बी. कुतुबुद्दीन ऐबक, सी. बलबन, डी. अलाउद्दीन खिलजी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कुतुबुद्दीन ऐबक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कुतुब मिनार कोणी बांधण्यास सुरुवात केली? तुमचे ऑप्शन आहे इल्तुतमिश, बी. कुतुबुद्दीन ऐबक, सी. बाबर, डी. अकबर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कुतुबुद्दीन ऐबक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण? तुमचे ऑप्शन आहे हुमायूं, बी. बाबर, सी. अकबर, डी. औरंगजेब. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बाबर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, दीनइलाही धर्माची स्थापना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहे बाबर, बी. अकबर, सी. जहांगीर, डी. शाहजहान. तुमचे योग्य उत्तर आहे बी. अकबर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, ताजमहाल कोणी बांधला? तुमचे ऑप्शन आहे अकबर, बी.
शाहजहान, सी. जहांगीर, डी. औरंगजेब. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शाहजहान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1757, बी. 1764, सी. 1857, डी. 1748. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 1757. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाला कोणते नाव दिले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. स्वातंत्र्य संग्राम, बी. सिपाही बंड, सी. क्रांती, डी. वरील सर्व. तुमचे योग्य उत्तर आहे डी. वरील सर्व. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1885, बी. 1905, सी. 1919, डी. 1942. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 1885. तुमचा पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? तुमचे ऑप्शन आहे अ. महात्मा गांधी, बी. बाल गंगाधर टिळक, सी. नेहरू, डी. सुभाषचंद्र बोस. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बाल गंगाधर टिळक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1919, बी. 1920, सी. 1930, डी. 1942. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 1930. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. 1942, बी. 1935, सी. 1928, डी. 1947. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 1942. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तुमचे ऑप्शन आहे अ. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950, सी. 2 ऑक्टोबर 1947, डी. 1 जानेवारी 1948. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 15 ऑगस्ट 1947. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तुमचे ऑप्शन आहे अ. महात्मा गांधी, बी. सरदार पटेल, सी. जवाहरलाल नेहरू, डी. राजेंद्र प्रसाद. तुमचे योग्य उत्तर आहे सी. जवाहरलाल नेहरू. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? तुमचे ऑप्शन आहे अ. 26 जानेवारी 1950, बी. 15 ऑगस्ट 1947, सी. 26 नोव्हेंबर 1949, डी.
1 मे 1960. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 26 जानेवारी 1950.